विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, डॅन्स अकॅडमी मध्ये मी विजयलक्ष्मी काळे आपलं स्वागत करते। आज आहे गुढीपाडवा, मराठी नववर्ष। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण या नवीन वर्षाची सुरुवात आपण अशा एका जपानी टेक्निकने करणार आहोत ज्याने आपला मेंदू पॉवरफुल होईल। म्हणजेच काय करणार आहोत तर त्या टेक्निकचं नाव काय आहे, हाराची बू। म्हणजेच काय तर जपानी लोक असं समजतात की 80% आपलं जर पोट 80% भरलं तर जेवण करणं थांबवलं पाहिजे। म्हणजेच आपण आजपासून काय करणार आहोत तर इन्फॉर्मेशनची डाएट करणार आहोत। म्हणजेच काय आपण जे काही अनावश्यक रील्स बघतो, अनावश्यक बातम्या बघतो आणि सोशल मीडियाचा वापर करतो तर त्याचा आपण अतिरेक टाळायचा आहे आजपासून। म्हणजेच काय करायचंय, इन्फॉर्मेशन डाएट करायचंय। विचार करा तुम्ही, आपण फक्त आपण इनपुटच घेत चाललो आहोत, पण त्यामुळं जास्त इन्फॉर्मेशन घेतल्यामुळं आपला मेंदू थकतो आणि तो चांगल्या प्रकारे काम करत नाही। जर तुम्ही हे न करता आजपासून जर असं केलं किंवा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं फक्त निदान सोशल मीडियापासून किंवा मोबाईल पासून थोडंसं लांब राहा आणि फक्त बसून राहा आणि तुमच्यासाठी वेळ द्या। तुम्हाला जे काही वाटतं त्याच्यासाठी वेळ द्या, तुमच्या कुठल्या तरी कामासाठी वेळ द्या। जे काही तुम्हाला छंद असेल किंवा चित्रकला असेल, वाचन असेल, कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यासाठी वेळ करणार आहात, वेळ देणार आहात, त्याच्यासाठी तुम्ही आजपासून वेळ देणार आहात। म्हणजेच काय करणार आहात, आपण इन्फॉर्मेशन डाएट करणार आहोत। म्हणजे अनावश्यक गोष्टी आपण फक्त घेण्यापेक्षा त्यापेक्षा आपण आपला मेंदू कसा चालक होईल यासाठी लक्ष देणार आहोत। म्हणजेच आपण जर रिलॅक्स केलं, फक्त अर्धा तास जरी आपण बसून राहिलो तरी काय होईल, आपला मेंदू जो आहे ना त्याची काम करण्याची शक्ती जी आहे ना दुप्पट होईल। आणि आजपासून आज नवीन वर्ष आहे आणि 3.5 मुहूर्तापैकी एक आहे, तर आज आपण एक निश्चय करणार आहोत की जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी इन्फॉर्मेशन घेईन आणि ते मिळवलेल्या इन्फॉर्मेशनचं माझ्या ग्रोथसाठी मी त्याचा उपयोग करेन। आणि मुलांच्या बाबतीत म्हटलं तर मुलांच्या बाबतीत पण आपण तेच करतोय की फक्त आता इनपुट इनपुट इनपुट। म्हणजे आता आपण बघा कराटेच करेल, त्यांचा मेंदू त्याच्यावर प्रोसेस करेल असा एवढा वेळ त्यांच्याकडे मिळतोय का, आपण देतोय का? फक्त आपला क्लास याचा क्लास, म्युझिकचा क्लास, डान्सचा क्लास, चित्रकलेचा क्लास का म्हणून आपण फक्त त्यांना शिकवायला देतो की त्याचं आता म्युझिक म्हणून त्याच्यामध्ये तरबेज व्हायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, त्याचा रियाज करावा लागेल। डान्सचं पण तसं प्रॅक्टिस, कुठलंही क्षेत्र घ्या, जर तुम्ही फक्त इनपुट त्याच्या दुप्पट आउटपुट म्हणजेच काय जे शिकलात त्याच्यावर अभ्यास केला तर 1 तास शिकलो आणि त्याच्यावर 2 तास अभ्यास केलो तर आपल्या मेंदू तल्लख होणार ना? हो, नक्कीच होणार आहे। हेच आपण आपल्या मुलांसाठी पण करायचं। म्हणजे त्यांच्या फक्त त्यांना इन्फॉर्मेशन देऊ नका, तर त्याचा कमीत कमी द्या आणि त्यांचा मेंदू त्याच्यावर विचार करायला पाहिजे असं त्यांना इन्फॉर्मेशन द्या आणि त्यांना त्याच्यावर अभ्यास करू द्या। म्हणजे मिळवलेल्या इन्फॉर्मेशनवर त्यांना अभ्यास करू द्या, तेव्हाच आपल्या मुलांची ग्रोथ नक्की होईल। आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही जर आधीचे व्हिडिओ बघितला नसेल तर आधीचे व्हिडिओ नक्की बघा आणि या गोष्टी तुम्ही करा, कारण मी ते स्वतः केल्यात आणि माझ्यामध्ये बदल घडले। त्यामुळे मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ करण्याचा एवढाच उद्देश आहे की तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करा। मुलांच्या आयुष्यामध्ये असू दे, तुमच्या असू दे, याचा वापर करा। वापर करून कुठल्याही गोष्टीचा बघा इनपुट जेवढा घेतो त्याच्या म्हणजेच आपण कुठलीही गोष्ट घ्या, तुम्ही कुठलीही साधी कुठलीही गोष्ट घ्या, पहिल्यांदा ज्यावेळेस स्वयंपाक करतो आपल्याला जमत नाही आणि ते जर त्याची प्रॅक्टिस केलं तर रोज ऑटोमॅटिक। त्यामुळे प्रत्येक गोष्टीच असंच आहे, फक्त जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्या आणि त्याच्यावर तुम्ही काम केल्यानंतरच त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढंच इन्फॉर्मेशन घ्या। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही बदल घडवून आणत असेल तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य आणू देत, एवढेच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद।